नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण माहिती पाहणार आहोत रथसप्तमीची. तर रथसप्तमीला काय सेवा करायच्या, सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आणि पूजाविधी याबद्दल आज माहिती सांगणार आहे. तर ते तुम्ही जाणून घ्या. तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे. लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला सकाळी लवकर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं त्याच्याबद्दल मी सांगते. तर सुरुवातीला तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्याच्यात हळदी, कुंकू, अक्षता आणि गूळ टाकायचा आहे आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि पूर्वेला तोंड करून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि सूर्याला अर्घ्य देताना सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला अर्घ्य द्यायचं आणि एक प्रदक्षिणा घालायची आणि ओम गृह्णी सूर्याय नमः स्वाहा, ओम गृह्णी सूर्याय नमः स्वाहा असा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. आणि 3 वेळा पाणी सूर्याला अर्घ्य देऊन 3 वेळा आपल्याला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे. आणि सूर्य देवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे आम्ही तुमच्याबद्दल ऋणी आहोत, तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावरती असाच राहावा यासाठी सूर्यदेवाला तुम्ही प्रार्थना करू शकता त्या दिवशी. आणि ते पाणी सूर्याला अर्घ्य दिलेलं पाणी तुम्ही खाली सांडायचं नाहीये, तर खाली तुम्हाला बादली किंवा कुंडी वगैरे ठेवायची आहे आणि नंतरच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि ते पाणी सूर्याला अर्घ्य दिलेलं पाणी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही तुळशीची कुंडी सोडून कोणत्याही कुंडीत तुम्हाला ते पाणी टाकायचं आहे. फक्त एवढंच की ते पाणी ओढायचं नाहीये आपल्याला. खाली बादली किंवा काहीतरी तुम्हाला ठेवूनच मग ते पाणी हे करायचं आहे. नंतर आपल्याला पूजा कशी करायची आणि सूर्याला अर्घ्य द्यायला 8च्या आधीच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर ना पूजा कशी करायची, तर सकाळी अर्घ्य दिल्यानंतर ना तुम्हाला सुरुवातीला सूर्याचा रथ काढायचा आहे आणि त्या रथामध्ये सूर्य काढायचा आहे आपल्याला आणि सूर्य म्हणजे ती रांगोळी काढायची आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्यावरती पूजा करायची आहे. तर हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का असं आपल्याला व्हायचं आहे. हे सगळं सामान आपल्याला लागेल. त्याच्यानंतर प्रसादाला आपल्याला शिरा किंवा पुरणपोळी ही लागेल आणि पंचामृत हे देखील आपल्याला त्या दिवशी लागणार आहे. तर तुमच्याकडे गणपती असेल तर गणपतीची त्या दिवशी पूजा करायची आहे. तर गणपती बाप्पाला आपण पाठावरती म्हणजेच बाहेर जिथं आपण रांगोळी काढणार तिथेच गणपती बाप्पा म्हणजेच गणपतीची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्हाला सुपारी घ्यायची आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला अक्षता म्हणजेच तांदूळ खाली ठेवायचे पाटावरती. त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून गणपतीची मूर्ती किंवा सुपारी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे. सुरुवातीला गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीला धूप दीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाची पूजा करायची आहे. तर सूर्याची रांगोळी काढून झाल्यानंतर रथात बसलेली ती रांगोळी काढायची आहे. आणि ते पूजा झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे सूर्य देवतेला हळदी कुंकू, गुलाल, बुक्का व्हायचा आहे. आणि आता तुम्हाला नैवेद्याला काय दाखवायचं, तर पंचामृत जे केलेलं होतं तर पंचामृत केळ मिसळून पंचामृत तुम्हाला करायचं आहे. आणि ते तुम्हाला सूर्यदेवतेला आणि गणपती बाप्पाला तो प्रसाद म्हणून दाखवायचा आहे. त्याच्यानंतर गऱ्याचा प्रसाद किंवा तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य सूर्यदेवतेला दाखवायचा आहे. ते सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला दूध वतू घालवायचं आहे. तर ते कसं घालवायचं, जर तुमच्याकडं फुललेला कोळसा असेल किंवा तुम्ही फुललेला कोळसाच घ्या आणि तो सूर्यावरती म्हणजे जे आपण सूर्याचा रथ काढलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ते कोळसा ठेवायचा आहे, फुललेला कोळसा. आणि त्याच्यावरती आपल्याला जे छोटी गुंडी असते ते आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यात आपण दूध, हळदी कुंकू आणि पांढरे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि ते दूध आपल्याला वतू घालवायचं आहे. असं म्हणतात की त्या दिवशी दूध उत्तरेला वतू गेलेलं चांगलं असतं. कारण असं म्हणतात की जेव्हा उत्तरेला दूध वतू जातं तेव्हा उत्तर आपल्या घराची प्रगती होत असते या दिवशी. तर आपल्याला ही सेवा नक्की करायची आहे. जरी तुम्ही उपवास 5 दिवसा 7 दिवसाचा नसेल धरला तरी पण तुम्हाला ही सेवा करायचीच आहे. आणि हे सगळे पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय सेवा करायची,
तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला सूर्यकवच स्तोत्र किंवा सूर्याष्टक स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुम्ही त्या दिवशी एक माळ गृहिणी सूर्याय नमः, गृहिणी सूर्याय नमः ह्या मंत्राचाही नामजप तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी जमलं नाही तर तुम्ही दिवसभरात त्या दिवशी कधीही करू शकता. कारण तो दिवस असं म्हणतात की सूर्यदेवतेचा जन्मोत्सव म्हणून त्या दिवशी साजरा केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर जर तुम्हाला ह्या सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही फक्त सूर्याला अर्घ्य देखील देऊ शकता. पण ह्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्याच आहेत. जर मासिक पाळी असेल किंवा विठ्ठल किंवा सुतक वगैरे असेल तर तुम्हाला ह्या सेवा करायच्या नाहीयेत या दिवशी. तुम्ही मग मोबाईलवरती वगैरे नामजप तुम्ही लावू शकता, ते ऐकू शकता. ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर ना पुन्हा अजून एक सेवा आहे की तुम्हाला गायत्री मंत्राचे एक माळ करायचे आहे आणि एका वाटेत तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी समोर ठेवून तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राची करायची आहे. त्याच्या हात वगैरे ठेवायचा नाही, फक्त समोर घेऊन आपल्याला गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे. आणि ही सेवा झाल्यानंतर ना तुम्हाला त्यातलं अर्ध पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर त्यातही तुम्ही सेम तसंच करू शकता. तीळ वगैरे टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः असं 3 वेळा नामजप करत तुम्हाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ही तुम्ही सेवा त्या दिवशी करू शकता सकाळी. पण सूर्याला अर्घ्य उशिरा द्यायचा नाही. तर तुम्हाला 8च्या आधीच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्या दिवशी. आणि बाकी उरलेलं पाणी आहे ते तुम्ही घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून त्या दिवशी प्यायचं आहे. तर ही सेवा नक्की करा. पूजा विधी ही सांगितलाय तोही तुम्ही त्या दिवशी नक्की करायचा आहे. आणि असं म्हणतात की त्या दिवशी ज्यांच्या पत्रिकेतील सूर्य कमजोर असेल ना तर त्यांना कंटिन्यू शारीरिक आजार किंवा मानसिक आजार कंटिन्यू असतात. आणि जॉबविषयी काही गोष्टी म्हणजे जॉबचं काम होत नाहीये किंवा परमनंट तुम्ही होत नाहीये जॉबमध्ये, कंटिन्यू काही ना काही अडचणी येत असतील तर त्या दिवशी तुम्हाला या सेवा नक्की करायच्या आहेत. कारण असं म्हणतात की या दिवशी सेवा केलेली जर पत्रिकेतील सूर्य कमजोर असेल ना तर या दिवशी सेवा केलेली चांगली असते असंही म्हणतात. कारण सूर्यदेवतेचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो. आणि ह्या सेवा सगळ्या नक्की करा. आणि रोज जर तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही सूर्याला अर्घ्यही देऊ शकता. तर एवढंच की सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि असं म्हणतात काही काही माणसं की बाथरूममध्ये सूर्याला अर्घ्य देतात तर ते चुकीचं आहे. तुम्हाला सूर्याला अर्घ्य हे पूर्वेला तोंड करूनच आणि बाहेरच तुम्हाला द्यायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.